भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अतुलजी, साधारणतः राज्यामध्ये आपण पाहतोय की औरंगजेबाची कबर यावरून वाद उफाळताना पाहायला मिळतोय. नागपुरामध्ये त्यावरून 2 गटात दंगल सुद्धा झाली. आता प्रश्न उपस्थित आहे की नागपूर जी औरंगजेबाची कबर आहे ही राज्यात राहणार की नाही. मुळामध्ये नागपुरातली दंगल ही 2 गटात नव्हती. नागपुरातली दंगल ही मुस्लिम जातीयवाद्यांनी पोलिसांवर केलेला हल्ला होता आणि ते षडयंत्र होतं. कारण त्या ठिकाणी दररोज गाड्या पार्क केल्या जायच्या. त्या गाड्या परवा पार्क झालेल्या नव्हत्या. ट्रक भरून दगड तिकडे सापडली. पोलिसांवर हल्ला झाला. महिला कॉन्स्टेबलचं मॉलेस्टेशन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे या सगळ्यांवर कायद्यानुसार कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. आणि औरंगजेबाची कबर हा या महाराष्ट्रातला चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाही. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे याच्यावर जर का कोणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना भडकल्या तर त्याला जबाबदार तेच असतील. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलणार नाही या मुद्द्यावर हाल हाल करून त्यांची हत्या केली, ज्या औरंग्याने बाबा विश्वनाथचं मंदिर भ्रष्ट करण्याचं काम केलं, ज्या औरंग्याने हिंदूंवर जिजिया कर लावण्याचं काम केलं, ज्या औरंग्याने या देशातली अनेक हिंदू मंदिरं पाडण्याचं काम केलं, त्या औरंग्याची स्मारक किंवा स्मृती कोणी बरकरार ठेवा हे सांगत असेल तर त्याला महाराष्ट्राची आणि देशाची जनता माफ करणार. पण ज्या प्रकारे तुम्ही म्हणत आहात की महाराष्ट्रामध्ये बरकरार औरंगजेबाची कबर ठेवण्याची कोणाची मागणी असेल किंवा कोण म्हणत असेल, मात्र ज्या प्रकारे औरंगजेबाची कबर त्या पायथ्याशी गडाच्या आहे त्याच्यातून कळतं की छत्रपती शिवरायांची शिक्षा काय होती. त्यामुळे ती ठेवण्यासाठी असं म्हणतात की ठेवली जावी. पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शेकडो खुणा या महाराष्ट्रात आणि देशात आहेत. औरंगजेबाची कबर सजवण्याचं जे काम चालू आहे, त्या ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावण्याचं जे काम चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन MIM असेल किंवा प्रकाश आंबेडकर असतील, ज्यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंनी महानगरपालिकेत युती करायचं ठरवलेलं आहे, ते त्या ठिकाणी जाऊन चादर घालण्याचं जे काम करत असतील, त्या उदात्तीकरणाला आमचा विरोध आहे. त्या ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावायची काय गरज आहे. आणि त्याच्यामुळे उदात्तीकरण त्याच्या नावाखाली त्या ठिकाणी त्याचं महिमा मंडन हे आम्ही चालू देणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे आज नाही, उद्या नाही, परवा कधी ना कधी औरंगजेबाची कबर खणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जी शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की औरंगजेबाची कबर हा चर्चेचा मुद्दा होऊ शकत नाहीये, मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्यंतरवर आले, 3रा आठवडा 3रा दिवस चालू आहे. आजही जर तुम्ही पाहिलं तर सभागृहात असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, औरंगजेबाची कबर यावरूनच चर्चा होताना पाहायला मिळते. दुसरीकडे विरोधकांचा सूर असा आहे की ज्या ठिकाणी दंगल घडली तिकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, मग अशामध्ये गुप्तचर यंत्रणा कुठे होती. असं आहे की मुळामध्ये सभागृहामध्ये बजेटवर चर्चा झाली, आता डिमांड्सवर चर्चा चालू आहे, विरोधी पक्षाचा ठराव आहे, आमचा ठराव आहे, या सगळ्यावर चर्चा चालू आहे. त्यामुळे सभागृहाच्या बाहेर राज्याच्या विकासावर चर्चा चालू आहे आणि त्याचबरोबर औरंगजेबाची कबर यासारख्या आमच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वाभिमानाच्या विषयावर सुद्धा चर्चा चालू आहे. शेवटी राष्ट्र, देश, समाज हा आर्थिक दृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे. त्याचबरोबर त्याची जगण्याची प्रेरणा काय आहे याला सुद्धा महत्व असतं आणि अस्सल राष्ट्रवादाचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय आणि त्या दिशेने आम्ही काम करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.